सर्वसामान्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी पेट्रोलियम पदार्थांच्या दरवाढीचा सिलसिला आज सलग 16व्या दिवशी देखील सुरूच आहे। देशभरामध्ये पेट्रोलच्या किमती 16 पैसे तर डिझेलच्या किमती 15 पैशांनी वाढलेल्या आहेत। 14 मे पासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होतीये। दरम्यान कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये आता घट व्हायला सुरुवात झाली आहे। काल आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर घसरायला सुरुवात झालेली आहे। रशिया आणि सौदी अरेबियानं कच्च्या तेलाचं उत्पादन वाढवण्याचे संकेत दिलेले आहेत आणि त्यामुळे कच्चं तेल स्वस्त होण्याचा हा सिलसिला यापुढेही सुरू राहील असा बाजार तज्ञांचा होरा आहे। इकडे डॉलरच्या तुलनेमध्ये घसरणाऱ्या रुपयालाही काल ब्रेक लागलाय। सोमवारी एका डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत 35 पैसे वधारली आणि त्यामुळे देशांतर्गत तेल कंपन्यांना होणाऱ्या नुकसानाला आळा बसण्यास मदत होईल। अर्थात त्याचा फायदा पेट्रोल आणि डिझेलच्या किमती स्थिर होऊन खाली घसरण्यास सुरुवात होण्याची चिन्ह आहेत। आणि या संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर सध्या आपल्या बरोबर आहेत। देवेंद्र, खरं तर गेल्या 15 दिवसांपासून इनफॅक्ट हा 16वा दिवस आहे की दररोज पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढतात। निश्चितच नागरिकांमध्ये याचा संताप आहे। कच्च्या तेलाच्या किमती आता थोड्या बहुत कमी व्हायला लागल्यात, पण अर्थातच याचे परिणाम बाजारपेठेत दिसेपर्यंत कमी होतील। काय नेमके नागरिकांच्या या संदर्भात प्रतिक्रिया येतात? नक्कीच अनुपमा, गेल्या काही दिवसापासून आपण बघतोय की पेट्रोल असेल किंवा डिझेल असेल त्याच्या किमती ज्या आहेत त्या सातत्याने वाढताना पाहायला मिळतात। स्वाभाविक आहे, या सगळ्या गोष्टीचा संताप जो आहे ते वाहन चालक आहेत त्यांच्यामध्ये पाहायला मिळतोय आणि एकूणच या सगळ्या किमती ज्या आहेत त्या कमी व्हाव्यात आणि वाढती महागाई पाहता या सगळ्याचा फटका जो लोकांना बसतोय त्यामध्ये कुठेतरी दिलासा मिळावा अशी सगळ्यांची अपेक्षा आहे। मात्र गेल्या काही दिवसापासून जी सातत्याने इंधनांची किंमत वाढते त्यामुळे कुठेतरी एक लोकांमध्ये संताप पाहायला मिळतोय। काय सांगाल, पेट्रोल डिझेलच्या किमती ज्या आहेत त्या वाढतात ते? सर, दिन पेट्रोलचे भाव वाढत चालले। कालपर्यंत 85 होते, आज 86.20 आहे। अजून पुढे जाऊन किती वाढणार माहीत नाही। सडनली आता सरकार 2-4 दिवसांनी पेट्रोलचे भाव कमी करणार, 5 रुपयांनी कमी करणार, डायरेक्ट तुम्हाला 8 रुपयांनी वाढवून देणार। हा सरकारचा मोनोपॉलिसी असतो। या सरकारच्या मोनोपॉलिसीच्या मागे किती काय माहीत नाही। सरकार गरिबांना बोलते की सबसिडी सोडा आणि त्या मंत्रींना बोलत नाही की तुम्ही 8वां वेतन सोडा। म्हणजे अच्छे दिन के जगह पे अच्छे बुरे दिन तो जरूर आहे, मैं यही बोलूँ। नक्कीच अनुपमा, आपण या सगळ्या लोकांच्या संतप्ताच्या प्रतिक्रिया पाहतोय। गेल्या काही दिवसामध्ये जी सातत्याने पेट्रोल डिझेलची वाढ होते ती कुठेतरी कमी व्हावी आणि दिलासा मिळावा अशा अपेक्षा जी आहे ती वाहन चालक व्यक्त करतात आहे। खरे, धन्यवाद देवेंद्र दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। देवेंद्र कोल्हटकर आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।